नमस्कार. आपण पाहत आहात VI24 न्यूज रोखोक महाराष्ट्र. VI24 न्यूज रोखोक महाराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जालना जिल्ह्यातून सध्या एक महत्त्वाची बातमी. वृद्ध कलावंतांचे आंदोलन तीव्र. मानधनवाढीसाठी विविध मागण्यासाठी कलावंतांनी आमरण उपोषण सुरू. महाराष्ट्रातील सांस्कृतिक कला अभियान जिल्हा जालना यांच्या वतीने आज 14 ऑगस्ट 2026 रोजी वृद्ध कलावंतांच्या विविध मागण्यासाठी जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. वर्षानुवर्ष आपल्या सेवेत कलेच्या माध्यमातून समाजाचे मनोरंजन आणि प्रबोधन करणाऱ्या वृद्ध कलावंतांना सन्मानात जगता यावे यासाठी त्यांच्या मानधनात वाढ करून मासिक 15,000 रुपये मानधन देण्यात यावे अशी प्रमुख मागणी या कलावंतांची आहे. तसेच वृद्ध कलावंतांच्या मानधनाचा प्रस्ताव मंजुरी देण्यासाठी प्रक्रिया सुलभ करून ती 100 वरून 200 त्वरित करण्यात यावी. जिल्हा मानधन निवड समिती त्वरित स्थापन करून प्रलंबित मागण्या प्रस्ताव निकाली काढावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळेस केली आहे. यासोबत मूळ कागदपत्रांची तपासणी करून पात्र कलावंतांची अंतिम यादी तयार करावी आणि पात्र वृद्ध कलावंतांना न्याय द्यावा. दिव्यांग कलावंतांसाठी वयाची अट शिथिल करावी. तसेच वृद्ध कलावंतांच्या वारसांना आवश्यक वारसा प्रमाणपत्राची कारवाई तातडीनं करून प्रलंबित मानधन अदा करावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे पुरुष कलावंत महिलांचा वेश परिधान करून पारंपरिक मुरळी नृत्य सादर करताना अशा कलावंतांच्या मानधनासाठीही वयाची अट शिथिल करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष समाजाला समृद्ध करणाऱ्या या कलावंतांच्या मागण्याकडे आता शासन किती गांभीर्याने पाहत आहे याकडे सर्व महाराष्ट्राचे व जालना जिल्ह्यातील कलावंतांचे लक्ष लागलेले आहे. मानधन वाढीचा प्रश्न मार्गी लावावा आणि वृद्ध कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार मिळावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे. शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. जालन्यात वृद्ध कलावंतांचा हा लढा आता तीव्र झाला असून या आंदोलनावर शासन काय निर्णय घेत आहे यावर महत्त्वाचे ठरणार आहे. अशा महत्त्वाच्या स्थानिक घडामोडीसाठी पाहत आहात आपण VI24 न्यूज रोखोक महाराष्ट्र.